न अंदाज कुठले न अवधान काही, कुठे जायचे यायचे भान नाही. नमस्कार. आज आपली वन डे राईड आहे गगनगिरी महाराज. त्याच्यानंतर आपण पन्हाळा किल्ल्याला व्हिजिट करणार आहे आणि एक दत्त मंदिर आहे चिले या गावामध्ये. आज आपली राईड आहे, वन डे राईड आहे आणि बराच 1 वर्षानंतर आता आपण राईड करतोय. निघतोय आम्ही आता, भेटूयात. नवले पुलावर आहोत, नवले ब्रिजवर आहोत. सकाळचे 6 वाजलेत. समोर तुम्ही बघत असाल तर खंबाटकी घाटाचा डोंगर आहे आणि सकाळचे 7 वाजलेत. आपण 1 तासामध्ये खंबाटकी घाटापाशी पोचलो आहे. आपला प्रवास चालू आहे. आपण 80 km/hच्या स्पीडने जातो आहे, कारण त्याच्यावरती आपण गाडी चालवतच नाही, कारण आपल्या ग्रुपचं नावच ते आणि आपल्या ग्रुपची स्पेशालिटी पण आहे सेफ राईड. त्याच्यामुळे शांतपणे गाडी चालवायची, आपल्याला एन्जॉयमेंट गाडी चालवण्याची घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारची रेस नाही आहे. तुम्ही बघत असाल तर एका पाठोपाठ एक आपण रायडिंग करतो. केदार आणि अतुल राईड टू गगनबावडा गगनगिरी महाराज. जायला 300 किलोमीटर, यायला वन डे राईड 600 किलोमीटर्स. नो 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 नो. असे 2 टन वारतात. केदार आपल्याला दिसतंय. काहीच आता मिसळकर म्हणून कराडच्या पुढे आपण मिसळचा ब्रेकफास्ट केलेला आहे. मिसळकर म्हणून आहे आणि अतिशय चांगला ब्रेकफास्ट झाला आहे. एक नंबर नवीन स्पॉट सापडला आहे. आम्ही मिसळकर का नाही, नुसतं मिसळकर म्हणून कराडच्या पुढं आहे. अत्यंत चविष्ट मिसळ आहे. आपण आता दत्तगुरू चिले महाराजांच्या मंदिरापाशी आलेलो आहोत. जस्ट गाड्या आता आपण पार्क केल्या आहेत. महाराज मूळचे इथलेच का? महाराजांचं गाव मूळचं हे पैजारवाडीच. बरं. तर महाराजांचं कार्य म्हणजे कसं, समाज सुधारण्याचं मोठं कार्य होतं. कोल्हापूर आसव मंदिर. जरा केदार आम्हाला माहिती सांगा याच्याबद्दल. आत गेल्यावरच वाचूनच सांगणार आम्ही. अतिशय सुंदर मंदिर आणि असं म्हणतात की कासवाच्या शेपमध्ये हे मंदिर आहे.
नयनरम्य दृश्य. हा भुई बावडा घाट आहे किंवा गगन बावडा घाट आहे, ते आता खाली कल्पना नाही. विचारून घेऊ. मिस्टर केदार, समोर आता थोडंसं वळा, गगन गणेश. पावसाळ्यात किती जबरदस्त दिसत असेल हे. Thank you.